शुभ सकाळ। आजचा दिवस खूप खास आहे सगळ्यांसाठीच, कारण आज आहे गणेश चतुर्थी। बाप्पाचं आगमन होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरात तेवढाच उत्साह असणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो। तसाच आमच्या कॉलनीमध्ये आम्ही गणपती उत्सव साजरा करतो आणि माझ्या नवऱ्यानं लहान असतानाच गणपतीची स्थापना कॉलनीमध्ये केली होती। त्यामुळे आम्ही घरात गणपती बसवत नाही तर कॉलनीमध्ये सगळे एकत्र येऊन खूप आनंदामध्ये गणपती उत्सव साजरा करतात। आता आम्ही कॉलनीतल्या गणपतीची स्थापना करायला जाणार आहोत आणि गणपतीचे आवडते मोदक सुद्धा करणार आहोत। चला तर मग जाऊयात गणपती बाप्पाची स्थापना करायला आणि गोड धोड मोदक म्हणजेच गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य दाखवायला। आओ, बाप्पासाठी मोदक करायचे, कुठले करू? गव्हाचे करू का तांदळाचे करू? मी एक रेसिपी बघितली आपण तेव्हा करूयात, मस्त आहे। उकडून साच्यामध्ये बनवायचे। आज मोदक बनवणार आहेत, हे बघूयात तर कशा पद्धतीने मोदक बनवतात। मोदकची रेसिपी करायला हे आता आलेले आहेत किचनमध्ये। बघूयात आता काय चालू आहे इथं। काय करता हो? हे मोदकचं सारण आहे, नारळाची पावडर आणि गुळाची पावडर टाकून त्यामध्ये जायफळ किसून टाकायचं आणि मीठ आणि गूळ, मस्त लागतं। भाजून घ्यायचं ते 10 मिनिटं भाजायचं। चला बघूयात। मोदकचं कवर बनवायला काय करायचं, 1.5 कप पाणी घ्यायचं, ते उकळायचं, त्यामध्ये तूप टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं आणि मग त्यात 1 कप तांदळाचं पीठ टाकायचं आणि ते असं प्रॉपर मळून घ्यायचं आणि मळून झालं की त्याला 5-6 मिनिटं ठेवायचं, म्हणजे ते फुगतं। थोडं फुगलं की मग तसं आपण मोदक करणार। अहो, साच्यात कुठे मोदक करतात काय? मेहनत कशाला, साच्यात परफेक्ट आकार येतोय। परफेक्ट पण हाताची चव काय? हाताची कसली चव आली तवा साच्याची माझी। मी दाखवते बघा, कसा मस्त आकार पण येतोय आणि चव पण येते। ते बघू आपण साच्यात चांगलं का हाताला चांगलं बघाच। सगळ्यात पहिल्यांदा साचा घ्यायचा, तांदळाचं पीठ घ्यायचं आपण कालवलेलं आणि त्यात पूर्ण भरून घ्यायचं, असं पूर्ण साचा भरून पीठ घ्यायचं। ते असं पूर्ण भरलं की मग त्यामध्ये होल करायचं, असं बोटाने होल करायचं। जेवढं मोठं होल होईल तेवढं त्यात मग सारण भरायचं, सिंपल। पण सहसा साईडचं जरा जाड ठेवायचं, म्हणजे फुटत नाही मोदक। सिंपल असं सारण घ्यायचं, कोंबायचं असं आणि सारण फुल जाम केलं की मग वरून अजून तांदळाचं पीठ लावून त्याला पॅक करून टाकायचं। झाला मोदक। हुशार झाले हो तुम्ही यूट्यूबवर बघून। सिंपल असं झालं की मग आपला मोदक काढायचा। अरे वा, मस्त आकार आले। वा, हे जे आहे ते माझ्या हातून मोदक बनवलाय मी आणि हे साच्यातले मोदक। तुम्हीच सांगा कुठला चांगला झालाय कमेंटमध्ये। अशा रीतीने आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत, गरमागरम वाफेवरचे मोदक। गणपतीचे आवडते लाडके मोदक आता तयार झालेले आहेत। चला तर आता आरतीला जाऊयात आणि बाप्पाला नैवेद्य दाखवूयात। मी पोहोचायच्या आत आरतीची सगळी तयारी झाली होती। आरती संपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवला। बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही भरपेट पुरी भाजीचा बेत केलाय, त्यामुळं पोट एकदम जाम झालंय। म्हटलं आता जरा पार्कमध्ये जाऊयात आणि मस्त एक चक्कर मारून येऊयात। आणि बाळाला सुद्धा खूप दिवसानंतर आम्ही पार्कमध्ये घेऊन यायचं ठरवलं होतं, कारण गार वातावरण झालंय, मस्त पाऊस पडलाय आणि जाताना तुम्हाला मी या चौकातले गणपती सुद्धा दाखवणार आहे। मी पाहिलेला आजपर्यंतचा सगळ्यात निवांत प्राणी म्हणजे श्वान। आमच्या घरापासून ते पार कोकणे चौकापर्यंत प्रत्येक मंडळांनी सुंदर अशा गणेश मूर्तींची स्थापना केलेली आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे आमचा रहाटणीचा राजा। इथं श्री बालाजी महाराजांची प्रतिकृती बनवलेली आहे आणि त्याला मस्त अशी रोषणाई केलेली आहे। चौकातले हे वातावरण खूप भारी वाटतं। बाप्पा घरात आल्यापासून त्याच्या विसर्जनापर्यंत घरात सगळ्यांची गडबड सुरू असते आणि एक वेगळाच आनंदाचं वातावरण असतं। सकाळच्या आरतीपासून संध्याकाळच्या आरतीपर्यंत ते प्रसाद काय करायचा, बाप्पाला मोदक आवडतात तर मोदक, खीर,
भरपूर या दिवसामध्ये खाण्यापिण्याचे तर भरपूर पदार्थ बनतात आणि लहान मुलांचा एक वेगळाच उत्साह असतो. त्यांना फटाकड्या वाजवायच्या असतात, खेळायचं असतं, गणपतीच्या सुट्ट्या असतात, वेगवेगळे गेम घेतले जातात. त्याच्यामुळं सगळ्या भागामध्ये ना असं मस्त आनंदाचं वातावरण असतं आणि या दिवसांमध्ये ना खेळ खेळले जातात, जे खास महिलांसाठी असतात. ते म्हणजे मंगळागौरीचे कार्यक्रम. आणि आम्ही आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा असा एक कार्यक्रम आयोजित केला आहे. थोड्याच दिवसात म्हणजे जवळ-जवळ विसर्जनाच्या 2-3 दिवस आधी मला वाटतंय हा कार्यक्रम आमचा होईल. आम्ही गल्लीतल्या, आमच्या कॉलनीतल्या सगळ्या महिला एकत्र येणार आहे आणि मंगळागौरीचा एक छोटासा कार्यक्रम करणार आहे. आणि हे कशासाठी? तर एवढ्या दिवसांमध्ये आपण कधी एकत्र येत नाही. तर महिला एकत्र याव्या म्हणून आम्ही हा एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा बघायला मिळणारच आहे. आजच्या भागात इथंच थांबतोय. भेटूयात लवकरच उद्याच्या भागात. शुभरात्री.